याबद्दल बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, विधान भवन ज्याला इतका मोठा वारसा आहे, इतिहास आहे, जिथे कायदे बनवले जातात, जिथे सरकारची ध्येय धोरणं ठरतात, तिथे अशी मारहाण होते आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। किंबहुना महाराष्ट्राचा जो आतापर्यंतचा एक वैचारिक वसा वारसा राहिलेला आहे, ज्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाने कुरुंदकर साहेबांपासून ते यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंतचे अनेक अत्यंत विद्वान, संयमी आणि सुसंस्कृत नेते बघितलेले आहेत। ज्या विधिमंडळामध्ये प्रचंड अभ्यासू आणि सुसंस्कृत अभ्यासू भाषणं झालेली आहेत, त्या विधिमंडळाच्या प्रांगणात अशा पद्धतीने म्हणजे रस्त्यावरच्या भांडणांना लाजवेल अशा पद्धतीने जर हाणामारी होत असेल तर हा फक्त महाराष्ट्र विधिमंडळ म्हणून नाही, ही महाराष्ट्रासाठी लाज आणणारी गोष्ट आहे। आणि ही संस्कृती जी वाढीस लागते ती इथल्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे, अपयशामुळे, जर तुम्ही गल्लीबोळात होणाऱ्या कुठल्याही राड्यांमध्ये आणि कुठल्याही अवैध प्रकारांमध्ये अजिबात लक्ष घालत नाही, हा सत्ताधाऱ्यांचा आहे की विरोधकांचा आहे, इथून कारवाई करायची का नाही अशी जर भावना सुरू होत असेल तर कशाला लोक घाबरतील। ठीक आहे। हे दोनही गटाचे जे लोक असतील यांना दिलेले पास कुणाचे आहेत, कोणाच्या सहीने ते पास दिलेले आहेत ते शोधले जावेत आणि ज्यांच्या कुणाच्या सहीने ते पास मिळाले असतील त्या दोनही लोकप्रतिनिधींना निलंबित केलं पाहिजे। ते कोणीही असो, ते सत्ताधाऱ्यांचे असो ते विरोधकांचे असो, कारण प्रश्न विधिमंडळाच्या मानमर्यादेचा आहे। ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल।